ज्ञानेश्वरी लिहित असतील, हे ज्ञानेश्वर महाराज जगापुढे आदर्श असतील, तर आपण जिवंत माईसाठी काय करणार? काय करणार आपण जिवंत माईसाठी? हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ना आपल्या आई वडिलाची सेवा, जे का सकळ तीर्थाचे धुरे, सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तय सेवेसे प्राणी लुनकी जे. म्हणून माय बापाची सेवा करणं सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. नाही तर परमार्थ करा, कीर्तन करा. घरी जर आई वडिलांसोबत धड नसल, ज्ञानोबराय सांगतात, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, आणि येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. माय बापाला धड नाही, कुणाला धड नाही, आणि गावात जगात वाकून राम राम करणं अत्यंत नम्रतेनं, त्याला मूर्ख म्हटले माऊलीनी. विठाला विठाला. ज्ञानेश्वर महाराजांनी आता चालता चालता एवढा शब्द सांगतो, माऊलीने सर्व शोध सुद्धा ज्ञानेश्वरीत लावले आहे ना. आता खालून पाऊस पडलेला, पाऊस वरी कसा जातो? खाली पाऊस पडला आणि पाऊस पडलेला वर कसा जातो? विज्ञान काय सांगतंय? विज्ञान असं सांगतंय की त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं सूर्याच्या प्रखर उष्णतेनं, आणि ती खाली वर जाते. हे आता विज्ञानाला 200-300 वर्षात कळालं. ज्ञानोबाने 700 वर्षाच्या अगोदर सांगितलं, सूर्याचे निवेशे तपेत हे शोषे. आता पाठ आहे काही? सूर्याशे निवेशे तपेत हे शोषे, पाटी इंद्र होनी वर्षे मग भडे पुढते. भगवान म्हणले अर्जुनाला, अर्जुना सूर्य दुसरा तिसरा कोणी नाही, यच्चंद्रमस्य यच्चग्नो तत्तेजो विद्यमामकम. सूर्याच्या वेशानं मी खाल्लं पाणी वर नेतो, माझंच काम आहे. म्हणजे हिशोब पुन्हा लावला ज्ञानोबरांनी. आणि पुन्हा मी आहे ना तपेत पाठी इंद्र होनी वर्षे मग भरे पुढते. इंद्रदेवाच्या रूपाला पुन्हा खाली. आणि लाईटचा शोध लावला पुन्हा शास्त्रज्ञानं. कोणत्या शास्त्रज्ञाला लावला शोध? जाऊ द्या, 150 वर्षापूर्वी शोध लावला ज्ञानोबांनी. 700 वर्षापूर्वी वयाच्या 12व्या वर्षी 12व्या शतकात लाईट कशी शोध तयार झाली त्या माऊलीने शोध लावला. आता कळालं लोकांना 150 वर्षात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तयास उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लखलखित दिसे, तै विजू माझे असे शरीर काय. हे कुणा लावलं शोध? ज्ञानोबांनी. आहे का नाही? आता उद्या माणूस कसं तयार झालं हे 15व्या शतकाच्या शेवटी लोकांना, जगाला, शास्त्रज्ञाला कळालं. माणूस कसं तयार झालं 15व्या शतकात कळालं, 200-400 वर्षात आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात माणूस कसं तयार झालं सांगितलं. कसं? शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, पुढे वायू तत्व दशधा एकच झाले. म्हणजे शुक्रानुसंख्या पुरुषाच्या आहे ना, स्वेनितानु स्त्रीच्या शरीरात, मिळता पाचाचा बांधा, आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश, मिळता पाचाचा बांधा आणि वायू तत्व दशधा एकच झाले. कोणते वायू तत्व? मुख्य 5 प्राण आणि 5 उपप्राण. नाग पूर्व कर्कल देवदत्त आणि धनंजय. मिळता पाचाचा बांधा आणि वायू तत्व दशधा एकच झाले. झालं माणूस तयार. ज्ञानोबाने सांगितलं. हे शोध लावलाय. आता आज तारीख किती आहे? 27. 28 तारखेचा सूर्य कुण्या बाजूने उदयाला येते? कुणीकडून? पूर्वेकडून. पूर्वेकडून उदयाला येते. मग मला खरं सांगा, पूर्वेकडून सूर्य उदयाला येते हे विज्ञान सांगते का तुम्हाला सूर्य उदयाला येते म्हणून? नाही. विज्ञान काय म्हणतंय? सूर्य आहे तिथंच आहे, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. विज्ञान सांगतंय. ज्ञानोबाने 12व्या शतकात हे जगाला सांगितलंय, तया उदयास्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मचे असता. हेच किती रात्रभर शोध लावीन तुम्हाला सांगन, पण अभंगाकडे वळायचे आपल्याला. म्हणून तुम्हाला खरा शोध अभंगाकडे बी जाऊ. आता ऐका, हे जायचंच आहे लगेच. आता ऐका, हे सगळे शोध लावले ज्ञानेश्वर महाराजांनी आहे ना. सगळे शोध, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय करते ह्याचा सुद्धा शोध लावलाय माऊलीने. फक्त वव्या म्हणून जातो, ही खूप लांब होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय करतो माऊलीने शोध लावलेला आहे. जे जयाचे गर्भसूत्र नाही, गर्भसूत्र बर कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, ते त्याची गती ते पात्र होणे लागे. म्हणून जन्माला आल्याबरोबर त्या टायमाला त्या तिथं जी जी सूत्र त्याच्यासाठी मागच्या कर्मानं सांगितलंय ते पुढे ते तसंच होत. आणि म्हणून ही सुद्धा शोध, चित्रपटाचा सुद्धा शोध, चित्रपट, युट्यूब चॅनल, हे सगळा शोध माऊलीने लावला आहे ना. काय शोध आहे ते? काय शोध आहे?
जे तर संसार चित्र उमटे, मग गुरुजी साधे नाही होत बरं. हा, जे तर संसार चित्र उमटे ते तर मनरूप पटू फाटे, जैसे सरोवराटे मग प्रतिमा नाही. हे शोध कोणी लावली? माऊलीने शोध लावलाय. मग माऊलीने असे शोध शेकडो शोध लावले. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा असे शोध लावलेले आहेत. हे सगळे शोध लावता लावता या जीवनाची सार्थकता कशात आहे हे सुद्धा शोध संतांनी लावलाय. ही महत्वाचं आहे का? हे शोध किती का लावणार? आपलं काय कल्याण कशात आहे ही महत्वाचं आहे. म्हणजे सगळे शोध लावता लावता संतांनी एक शोध लावला, मानवी जीवनाची सार्थकता इथे कर्तव्यता उद्धारता कशात आहे ही शोध लावला. मग लोक म्हणले आमची सार्थकता इथे कर्तव्यता उद्धारता कशात आहे हे संतांना विचारलं. संतांनी सांगितलं बाबा जन्माला आल्यास मरावंच लागतंय, मेले की लगेच जन्माला मरो दुःख भोगी दारुण हे सगळ्या वया पहा. मग जन्माला आल्यास मरावं, मेलं की जन्मावं. किती वेळा जन्मा व्हावे यावे आणि नित्य व्हावे, मग किती वेळा यावे. मग जर जीवनाची सार्थकता, जीवनाची आद्य कर्तव्यता काय असेल, जीवन कृतार्थ कशाने होईल, तर त्याच्यासाठी हा जगद्गुरु तुकोबाराने शोध लावला. जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर जीवनामध्ये एक करा ज्याच्यामुळे भगवंताची तुम्हाला आठवण होईल, स्मरण होईल, असा काही जीवनात उपाय करा. हाच शोध अभंगाच्या पहिल्या चरणात.